आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे। लोकस्वराज्य आंदोलनाने 18 डिसेंबर 2015ला नागपूरच्या मैदानामध्ये रक्त सांडलेलं आहे। त्यानंतर या लढ्याला मोठं स्वरूप आलेलं आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करा असा निर्देश दिल्याच्या नंतर आजूबाजूच्या 4-5 राज्यांनी या वर्गीकरणाचा कायदा करून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये या विषयाच्या बाबतीमध्ये दिरंगाई होते, म्हणून अभ्यासाला 2 वर्ष लागले। सरकारकडे आता अहवाल दाखल आहे। अधिवेशन सुरू असताना सुद्धा सरकारनं त्याच्यावर कायदा करावा यासाठी आम्ही धर्माबाद पासून 11 जून पासून आता या 6 जुलैपर्यंत पदयात्रेनं पायी चालत आलो। आज आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मातंग, मेतर, वाल्मिकी, मोची, मांगारुडी, मादगी, मुलार या तत्सम जातीचे हजारो समाज बांधव, तरुण, आबाल, वर्ग, महिला या ठिकाणी उपस्थित झालेले होते। हे सांगण्यासाठी की या अधिवेशनामध्ये तातडीनं कायदा कर आणि तरच या समाजाला न्याय मिळू शकते। तुमची दिरंगाई म्हणजे वर्गीकरण विरोध करणाऱ्यांना ताकद देण्याचं काम होतंय आणि म्हणून तुमच्याविषयी समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारचा संताप आहे। जर तुम्ही वर्गीकरण करण्यामध्ये विलंब केला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाही असा जाहीर इशारा या राज्याचे मंत्री, महत्त्वाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये दिलेला आहे। हा समाज निश्चितपणानं आता लढाईच्या भूमिकेमध्ये आलेला आहे। सरकारच्या आश्वासनाला आणि विलंबाला बळी पडणार नाही हा संदेश महाराष्ट्रातल्या समाजापर्यंत गेलेला आहे। सरकारला आता वर्गीकरण केल्याशिवाय सुट्टी नाही, आम्ही सोडणार नाही हा इशारा या ठिकाणी दिला। साहेब केंद्रात मंत्री आहेत, सरकारचे घटक आहेत म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा पूर्वी होता, आता आहे नाही ते स्वतः बोलत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे काही स्पष्ट होत नाही। आता जे कोणी विरोध करतायत त्यांनी विरोध करावा, त्यांचा आम्ही सन्मान करतो, पण त्यांनी एक लक्षात ठेवावं, वर्गीकरणाचा कायदा किंवा अनुसूचित जातीमध्ये न्यायापासून वंचित राहिलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम, अधिकार देण्याचं काम ज्या बाबासाहेबांनी केलेलं आहे त्या बाबासाहेबांचा लढा आणि विचार, समतेची चळवळ, समतावादी समाजाची निर्मिती वर्गीकरणानेच होणार आहे। आणि म्हणून बाबासाहेबांच्या तत्वाच्या विरोधामध्ये जे भूमिका घेत आहेत त्यांचं नाव या ठिकाणी निश्चितच समतेचे विरोधी, बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक अशाच प्रकारचं नोंदलं जाणार आहे। मात्र ही समतेची, न्यायाची, संविधानिक अधिकाराची लढाई आम्ही बाबासाहेबांच्याच विचारानं पुढे नेत आहोत। बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांचा विचार या लढ्याच्या पाठीमागं एक मूळ अधिष्ठान म्हणून निश्चित मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीमागं उभा आहे। कोण विरोध करते याच्याशी आम्ही काहीही त्याला फार असं महत्त्व देणार नाही असं मी म्हणेन।